ॲपल सगळ्यांना माहीत असेल, सॅमसंग सगळ्यांना माहीत असेल, पण मी जर म्हणलं तुम्हाला एखादा चायनीज फोन तो माहिती आहे का? नाही. आज एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये तुम्ही प्रवेश करताय. सांगायचं तात्पर्य काय आहे, जेव्हा तुम्ही या व्यवसायात येतात, तुम्ही एक ब्रँड बनवा, एक तुमच्या प्रोडक्टचा दर्जा बनवा आणि नाव कमवा. आज जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये काम केलं, तर माझी देखील ही चूक झाली की पहिले मी कॉमन पॅकेजिंगमध्ये एक्सपोर्ट केलं. कारण की मला तेव्हा माहीत नव्हतं की मी एक कंटेनर करेल का हजारो कंटेनर करेल. मग जेव्हा जेव्हा आम्ही काम करायला लागलो, मला एकच गोष्ट लक्षात आली आणि ती खटकली की लोकांना माहीतच नाहीये की हा प्रोडक्ट कोणाचा आहे. तेव्हा जाऊन आम्ही आमच्या प्रोडक्टचे ब्रँड तयार केले. ब्रँड तयार केल्यावर आज समोरनं आमच्या प्रोडक्ट्सला मागणी येते. आज आपण ॲग्रिकल्चरमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय, फार्मामध्ये काम करतोय, केमिकल आहे, टेक्सटाईल गुड्स आहे, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आज काम करतोय. 75 ते 80% प्रोडक्ट्समध्ये आज आम्ही आमच्या ब्रँडिंगमध्ये एक्सपोर्टही करतोय, इम्पोर्टही करतोय. कारण की चांगला प्रोडक्ट हे त्याच्या नावानेच ओळखला जातो. त्यामुळे जेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये पडतात, ब्रँड बनवा, कंपनी बनवा आणि लवकरात लवकर यशस्वी व्हा.